सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्धसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। नवनीरद समनवनीत प्रिय नवनीरद समनवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम। गोवर्धन दर गोपाल नरद गोवर्धन धर गोपाल नरद गोकुल संकट हारी राजा राम गोकुल संकट हारी राजा राम राम कृष्ण हरि जय जय राम राजा राम। शरणागत दीन चरणी नेयी शरणागत दीन राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो हरि संगे रंगत देह वाहो रे कीर्तन संगे हरि संगे हो कीर्तन संगे हरि संगे रंगत देह वाहो रे राजा राम चरणी लक्ष लागो 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 सीताराम चरणी लक्ष लागो। स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हो स्वरूपी मन स्वरूपी मन लाविता सौख्य आम्हा हो काम क्रोधादि दादी निज धाम 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 राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी बालकृष्ण चरणी सीताराम चरणी लक्ष लागो। राम 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 सीताराम सीताराम 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 राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम। बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र स्वामी महाराज की जय। श्री राष्ट्रोळी माता की जय। जय जगदंब उदयोस्तु मंगलमूर्ति मोरया श्री गुरुदेव दत्त।
श्रोते हो, गुरुद्वादशीच्या निमित्तानं आजची ही कीर्तन सेवा या श्री राष्ट्रोळी मातेच्या सभा मंडपामध्ये होते आणि या कीर्तनासाठी आज जे पूर्वपद घेतलेलं आहे ते पूर्वपद महिपती बुवांचं, महिपती महाराजांचं. सत्वर सावध व्हावे मनुजा, सत्वर सावध व्हावे, मागे धावत असे अंत कहा. ज्या वेळेला महिपती बुवांनी याची रचना केली असेल त्यावेळेला ती रचना किती योग्य प्रकारे केलेली आहे, शब्दांची किती योग्य निवड केलेली आहे हे आपल्याला दिसून येईल. कसं? एकेका शब्दावरती जर बोलायचं झालं तर त्याचे विविध पैलू आपल्याला दिसतील. त्यातला उत्तर रंगासाठी लागणारा जो मूळ शब्द आहे, मुख्य शब्द आहे, तो आज आपण या ठिकाणी घेऊया आणि त्याच्याविषयी चिंतन करूया. सत्वर सावध व्हावे हे म्हणत असताना सावध हा शब्द किती सावधपणे वापरलेला आहे हे आपल्याला दिसून येईल. श्री समर्थ महाराज सांगतात, सावधपणा कशा कशामध्ये पाहिजे. ज्या वेळेला त्यांनी सावधपणाची व्याख्या केली, कशा कशामध्ये पाहिजे असं सांगितलं, त्यावेळेला त्यांनी दोन मुख्य मुद्दे सांगितलेले आहेत आणि तिसरा जो सावधपणाचा मुद्दा आहे त्याविषयी ते काय म्हणतात बघा. श्री समर्थ महाराज म्हणतात, पहिले ते हरिकथा निरूपण, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. कशा कशामध्ये हा सावधपणा अपेक्षित आहे, कशा कशामध्ये सावध असलं पाहिजे हे ज्या वेळेला ते सांगतात, ज्या वेळेला हरीची भक्ती केली जाते, हरी निरूपण केलं जातं, हरीविषयी सांगितलं जातं, त्या वेळेला त्यामध्येही सावधपणा लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे असं ते सांगतात. त्यानंतर कशात महत्त्वाचं आहे? राजकारणामध्ये. हल्ली तो आपल्याला सावधपणा दिसत नाही ती गोष्ट वेगळी, पण तो सावधपणा महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर ते म्हणतात की हा जो सावधपणा आहे ना तो सगळ्या विषयांमध्ये आवश्यक आहे. श्रोते हो, विचार करा, अनेकदा असे प्रसंग घडतात, एखाद्या संधी आपल्याला चालून येतात, पण त्या संधीकडे आपण दुर्लक्ष करतो किंवा त्यावेळेला आपण बेसावध असतो आणि ती संधी आपल्या हातातून निघून जाते. एखादी जर आपण काहीही योजना आखणार असू तर त्याआधी आपण किती सावधपणा वागतो, सावधपणा लक्षात घेतो. मग ज्या वेळेला आपल्याला एखाद्याचं मार्गदर्शन घ्यायचं असतं किंवा एखाद्या गुरुकडे जायचं असतं त्यावेळेला हा सावधपणा किती महत्त्वाचा आहे. किंवा त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्या मार्गदर्शनानुसार चालणं, बोलणं, वागणं, त्या गोष्टी आचरणात आणणं, यासाठी सावधपणा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. सर्व विषयी सावधपणा असं म्हणत असताना श्रोते हो, लक्षात घ्या, आपण आपल्या व्यवहारामध्ये कितीतरी अशा गोष्टी करत असतो की ज्यामध्ये आपण सावध असतो. खरं तर पाहिजे त्या गोष्टींमध्येच आपण सावध नसतो. याचं कारण काय आहे? निर्वाण दीपे, निर्वाण दीपे किमुतैलदानम, चोरे गते वा किमु सावधानम. लक्षात घ्या, सुभाषितकार जेव्हा वर्णन करतात त्यावेळेला ते सांगतात, आपण किती बारकाईनं लक्ष देतो बघा. जर नंदादीप लावलेला असेल तर त्यातलं तेल संपू नये यासाठी आपण आधी योजना करतो, बरोबर आहे की नाही? ते सावधपण आपण सांभाळतो, बरोबर आहे की नाही? आणि तसं जर राखलं तरच त्याचा उपयोग आहे. त्यानंतर ते दुसरं वाक्य काय म्हणतात?
चोरे गते वा किमु सावधान. छानपैकी घर बांधलेलं आहे आणि एखाद्याला जर समजलं चोराला यांच्याकडे भरपूर पैसा आहे, यांनी छान घर बांधलेलं आहे, जाऊन येऊया, एक फेरी टाकून येऊया, हाताला काय लागलं तर घेऊन येऊया, असा जर विचार केला आणि जर तो गेला, चोरी झाली आणि त्यानंतर जर आपण विचार केला की अरे बाबा CCTV बसवूया, काय उपयोग आहे? म्हणून ते असं म्हणतात काही गोष्टी होण्यापूर्वी त्याची काळजी घेतली पाहिजे. ती गोष्ट घडण्यापूर्वी त्याच्यामध्ये आपण सावधपणाने लक्ष दिलं पाहिजे, बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. एखादा रोग जर आपल्याला झाला किंवा आपल्याला वाटतंय मला सर्दी होईल, आता कोरोनासारखा येऊन गेला, महाराक्षस, आताचे राक्षस वेगळे आहे ते, आणि म्हणे सुंदर दिसतात, त्यांना स्पर्धा ठेवल्या जातात, कुठले ते आपले आपले समजून घ्या. आणि तो जो येऊन गेला कोरोना, त्याच्यामध्ये किती लोक सावध होती सांगा? जरा सर्दी झाली तरी लगेच वाफ घेतील की नाही? मग ज्या वेळेला एखाद्या गुरुकडे गेल्यानंतर गुरु आपल्याला, सद्गुरू आपल्याला एक मार्ग दाखवतात, एक मार्ग सांगतात, त्यावेळेलाच आपल्याला आळस काय येतो? त्याच वेळेला आपल्याला असं वेगळं काहीतरी का सुचतं? आपण करत नाही ती गोष्ट, दुर्लक्ष करतो. याचं कारण काय? कारण एकच आहे, आपण त्याच्याकडं नीट लक्ष देत नाही आणि आपण सावध नसतो, बेसावध असतो. ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे. आणि म्हणून जर आपल्याकडे सावधपणा असेल, जर आपण सावधानगिरी बाळगून एखादं काम करणार असू तर त्यालाच आपल्याला यश मिळू शकतं किंवा त्यातून आपण तरुण जाऊ शकतो. एवढाच या पूर्वपदामध्ये सांगितलेला जो आशय आहे, कमी वेळ असल्यामुळं याचं विवेचन अगदी थोडक्यात आपण पाहिलेलं आहे. आणि हा सावधपणा आपण आपल्या आचार विचारांमध्ये सुद्धा तेवढाच आणणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. श्रोते हो, एखादा गुरु, एखादा सद्गुरू जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करत असतो, ज्या वेळेला आपल्याला सांगत असतो, त्यावेळेला आपण त्याच्याकडं लक्ष देत नाही आणि ते न दिल्यामुळं अनेक घटना घडताना आपल्याला दिसतात. श्रोते हो, मला सांगा, याचं ऐकायचं नाही, त्याचं ऐकायचं नाही, तो तसा आहे, हा असा आहे, हा जर आपण विचार करत बसलो तर त्याच्याकडं जे चांगले गुण आहे त्याच्याकडं आपण कधीतरी बघू शकतो का? आपण तरुण पिढीला अनेक वेळा दोष देतो, ती असं वागते, ती तसं वागते, पण त्यातही काही चांगली माणसं आहेत की जे चांगलं काम करतात, जे चांगले काहीतरी उपक्रम करतात. म्हणजे काय, त्यांना समाजाचंही सावधपणा असतो की नाही, समाजाचं भान असतं की नाही. आणि म्हणून तो सावधपणा त्यांच्या अंगी असल्यामुळं त्यांच्याकडून ही कृत्य घडतात. आणि ज्यांच्याकडे सावधपणा नसतो त्यांच्याकडून अनेकदा चुका होतात, कळत नकळतपणे, पण त्यांना सांगणं, त्यांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यांना योग्य त्या वेळेला सावध करणं आपलं कर्तव्य आहे. आपण अनेक वेळा म्हणतो, आता अशा स्पर्धा घेतल्या जातात की ज्या आपल्याला वाटतं कशाला घेतल्या जातात, अनेकांना तो मुद्दा वाटतो पण कोणी बोलायला जात नाही. पण त्यापेक्षा मी या ठिकाणून असं सांगू शकेन, मला असं सांगावंसं वाटतं, काय करू नको हे सांगण्यापेक्षा काय करावं हे जर त्यांना सांगितलं ना तर निश्चितच मुलं सुधारतील. त्यांना एक विचारांची वेगळी दिशा मिळेल, त्यांना कळेल आपण कुठे चुकतोय, आपण काय केलं पाहिजे, आपण काय नाही केलं पाहिजे, हे त्यांना कळून चुकेल. आणि हे ज्या वेळेला कळेल त्यावेळेला आपण एक चांगला भारत तयार करू शकू. आणि सुरुवात आपल्यापासून करूया. पूर्वपद्यात जसं महिपती बुवा सांगतात की सत्वर सावध व्हावे, हरीचं नाम घेऊया, ते घेताना सुद्धा आपल्याकडनं काही चुका होणार नाहीत. फक्त दीनभावनेनं, प्रेमभावनेनं भगवंताच्या या नामरंगामध्ये रंगून आपण त्याला आळवूया, त्याची भक्ती करूया, हे तत्व लक्षात ठेवूया. आणि महिपती बुवा सांगतात त्याप्रमाणे
सत्वर सावध व्हावे, सत्वर सावध व्हावे, सत्वर सावध व्हावे, मनुजा सत्वर सावध व्हावे. सत्वर सावध व्हावे, मनुजा सत्वर सावध व्हावे. सत्वर सावध व्हावे, सत्वर सावध व्हावे. कलिगलमश्वर हरिची नामे, कलिगलमश्वर हरिची नामे, कलिगलमश्वर हरिची नामे, हरिची नामे, हरिची नामे, कलिगलमश्वर हरिची नामे. कलिगलमश्वर हरिची नामे, महिबती गाद से पावे पावे. महिबती गाद से पावे पावे. सत्वर सावध व्हावे, सत्वर सावध व्हावे, मनुजा सत्वर सावध व्हावे. सत्वर सावध, सत्वर सावध, सत्वर सावध व्हावे. श्रोते हो, कीर्तनाच्या पद्धतीप्रमाणे थोडा वेळ भजन करूया, आई जगदंबेचं नामस्मरण करूया आणि त्यानंतर आपण उत्तर रंगाकडे वळणार आहोत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय जगदंबे माझे आई, मजला ठाव द्यावा बाई. बोला पुंडली गवरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. श्री राष्ट्रोळी माता की जय, महालक्ष्मी माता की जय. जय जगदंबोदयोस्तु, मंगलमूर्ती मोरया, श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो, कथाभाग असा आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनी नगरी, तिथे रामभद्र नावाचा राजा राज्य करत होता. झाला अवंती माझी, झाला अवंती माझी, नामे जो रामभद्र वीरमणी. गुणवती भार्या ज्येष्ठा, गुणवती भार्या ज्येष्ठा, अप्रिय प्रिय रूपमती वीरमणी. रामा राम राम हरे हरे, रामा रामा राम राम सीतापते, रामा रामा. हा रामभद्र नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करायचा. याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं गुणवती, एकीचं नाव होतं रूपमती. आता अर्थातच 2 असल्यामुळे एक आवडती आणि एक नावडती हे आपोआपच झालं. बहुतेक करून सगळ्या राजांच्या बाबतीत हीच कथा सांगितली जाते, तेव्हापासून ते आत्तापर्यंत. फक्त आपले संदर्भ बदलतात एवढीच गोष्ट. आताच्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्या नवऱ्याची बायको, नाहीतर 2 बायका फजिती आहे का. पण त्या वेळेला हे सगळं असून सुद्धा त्या सांभाळून घ्यायच्या बरं का. या 2 असल्यामुळं आता एक आवडती आणि एक नावडती हे आपोआपच झालेलं होतं. बरं, आवडती कोण असेल, प्रिय कोण असेल? रूपानं देखणी अशी जी रूपमती नावाची राणी होती ती याची आवडती राणी होती. आणि नावडती कोण?
जे कोणालाही आवडत नाही अशी असतात ती माणसं काही जणांना आवडतात, आणि ज्यांच्यामध्ये खरंच काहीतरी सामर्थ्य असतं, खरेच ज्यांच्याकडे गुण असतात, गुणसंपन्न अशी माणसं असतात, ती काही जणांना आवडत नाही. प्रत्येकाच्या बुद्धीचा आपल्या आपल्या विचारांचा दृष्टिकोन आहे महाराज. आणि ही जी गुणवती नावाची राणी होती ती काही राजाला तेवढी आवडत नव्हती. भाग असा असतो, याच्यामागे चांगलं सांगणं, चांगलं काही बोलणं हेच काहींना आवडत नाही, कारण ते त्यांना पचत नाही. त्यामुळे ही जी गुणवती नावाची राणी होती, ही राणी क्षिप्रा नदीच्या काठावरती तिला चांगला आश्रम बिश्रम बांधून दिलेला होता. तिथं ती राहत होती. दास दासी नोकर चाकर सगळेजण सेवेला असायचे. आणि एके दिवशी असा प्रसंग घडला, या रामभद्र राजाला अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली की आपण आता या इतका सत्तेचा उपभोग घेतलेला आहे, तेव्हा सगळं आपलं भोगून झालेलं आहे, मग आता परमार्थाकडे वळायला काही हरकत नाही. श्रोतेहो, इथंच माणसं गल्लत करतात. ज्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्याबरोबर उलटा आकडा ज्या वेळेला होतो त्यावेळेला माणसं ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करतात. इथून खरी सुरुवात आहे. याचा अर्थ असा की या राजाला सगळं भोगून झाल्यानंतर मग वाटायला लागलं, आता कुठंतरी देवाची भक्ती करूया, आता कुठेतरी परमार्थाकडं आपण वळूया. आणि हे वाटल्याबरोबर अनेकांच्या साधू संतांच्या संगतीत हा वावरणारा राजा, पण त्याला वाटत होतं की आपल्याला अजून तसा गुरु चांगला मिळत नाही, आणि तो ज्या वेळेला आपल्याला मिळेल त्यावेळेला आपलं खऱ्या अर्थानं कल्याण होईल असं त्याला वाटायला लागलं. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा हे वाटतं तेव्हाच खरं तर ती खरी चूक होते. जर आधी वाटलं असतं तर त्याला गुणांची किंमत कळली असती, लक्षात घ्या. आणि असा प्रसंग घडल्यानंतर आता हा गुरु शोधतोय आणि त्यावेळेला असं घडलं, त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकालेश्वर असं जे ज्योतिर्लिंग आहे तिथं मच्छिंद्रनाथ आपल्या गोरख या शिष्याला बरोबर घेऊन आलेले आहेत. एके दिनी मच्छिंदर साधू आले तयाची गावी. आणि हे मच्छिंद्रनाथ जे आहेत ते त्या ठिकाणी आलेत. राजाला कळलं असे कोणीतरी साधू महाराज आलेले आहेत, साधू संत आलेले आहेत. बरं, हे इतरांसारखे नाही आहेत, यांच्याकडनं नक्कीच आपल्याला काहीतरी मिळेल अशी आशा मनामध्ये ठेवून आलाय. आणि त्यांना असा विचार केला, यांना जाऊन भेटूया. ज्या ठिकाणी ते बसले होते मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, त्या ठिकाणी हा राजा आलेला आहे, नाथ संप्रदायातील हे. आणि नमस्कार केला. मच्छिंद्रनाथ विचारतायत, अरे बाबा कोण तू? तो म्हणाला, मी या नगरीचा राजा रामभद्र नाव आहे माझं. मग बाबा इथं कशाला आलास? आम्ही बैरागी, बड्यांची कामं बड्यांकडे असतात, आमच्या या फकीरांकडे तुझं काय काम आहे? नाही म्हणाला, महाराज मी परमार्थ साधन मला काय ते समजावं यासाठी आपल्याकडं आलेलो आहे. मला परमार्थ साधायचा आहे, तो नेमका कसा साधता येईल हे आपल्याला पाहिजे, त्याच्याविषयी मार्गदर्शन पाहिजे, आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. असं का? बरं ठीक आहे, पण बाळा तुला जेवढा सोपा वाटतोय तेवढा हा परमार्थ साधा सोपा नाही आहे. तुला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल, करशील का? तो म्हणाला, हो करतो, जे काय असेल ते सांगा, मी सगळं करायला तयार आहे. महाराज सांगतायत, बाबा पुन्हा एकदा विचार कर, हे साधं सोपं काम नाही आहे. आणि मी तुला परमार्थ जर सांगायचा असेल, तुला जर त्यातलं मर्म सांगायचं असेल तर मला काय देशील?
तो म्हणाला, मी या नगरीचा राजा आहे, मला काही अशक्य नाही आहे, तुम्ही वाटेल ते मागा, तुम्हाला द्यायची तयारी आहे माझी. बघा, मागशील ते देईल. हो म्हणाला, तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे. काय करू, तुम्हाला फिरतीचा वगैरे कंटाळा आलाय का, एखादा राजवाडा बांधून देऊ का, ते सांगा, तो बांधून देतो. दास दासी नोकर चाकर जे काय हवं असेल ते सांगा, सगळं देण्यासाठी मी तयार आहे. अहो, मला कशाचीही कमी नाही आहे, मला फक्त परमार्थ कसा साधायला पाहिजे हे साधन पाहिजे, आणि त्यासाठी मी एवढा वणवण फिरतोय. तेवढीच माझी अपेक्षा आहे, माझ्याकडं काहीही कमी नाही. तुम्ही जे मागाल ते मी देऊ शकतो. अवनीपतीस न्यून काय या जगी असे, अवनीपतीस न्यून काय या जगी असे. अवनीपतीस न्यून काय या जगी असे, अवनीपतीस न्यून काय या जगी असे. दुर्मिळशी वस्तू मला कोणती नसे, दुर्मिळशी वस्तू मला, दुर्मिळशी वस्तू मला, दुर्मिळशी वस्तू मला, दुर्मिळशी वस्तू मला कोणती नसे, कोणती नसे. दुर्मिळशी वस्तू मला कोणती नसे, अवनीपतीस न्यून काय या जगी असे, अवनीपतीस न्यून काय या जगी असे. अवनीपतीस न्यून काय, अवनीपतीस न्यून काय, अवनीपतीस न्यून काय या जगी, या जगी, या जगी असे. मला काही कमी नाही आहे, कशाची कमी नाही, तुम्ही जे मागाल ते मी दे. महाराज म्हणाले, ठीक आहे, तुला जे वाटतंय तुझं तुलाच समजेल, असं महाराज मनात म्हणाले. आणि ते त्याला सांगतायत, हे बघ, मी तुला परमार्थ कसा साधायचा हे सांगेन, त्यातलं मर्म तुला सांगेन, पण फक्त एकच कर, आम्हाला हे स्थान आवडलेलं आहे आणि या मंदिरामध्ये या महाकालेश्वराच्या सान्निध्यात राहून आम्हाला काही आमचं ध्यान धारणा करायची. आणि हे करत असताना मी अनेकदा समाधी अवस्थेत जातो, मला कशाचंही भान असत नाही, आणि तहान भूक सगळं विसरून गेल्यामुळे मला फक्त तुझ्याकडनं भिक्षा पाहिजे. हा माझा जो शिष्य आहे गोरक्षनाथ, तो तुझ्याकडं भिक्षा मागायला येईल, कोणत्या वेळी येईल, कोणत्या दिवशी येईल, मी आत्ता काही सांगू शकत नाही. तो ज्या वेळेला येईल त्या वेळेला त्याला भिक्षा घालायची, एवढंच लक्षात घे. बरं, भिक्षा कसली? पंचपक्वान्नाचं जेवण नको, मला काही नको, तसलं आम्हाला काही आवडतच नाही. अरे, आम्ही वैरागी, आम्हाला ते काही नको. त्रैलोक्याचं सगळं जरी वैभव तुम्ही आमच्या पायाशी टाकलं तरी इथे धुडकावून लागायची ताकद आहे आमची, त्यामुळं आम्हाला ते काही नको. बरं, मग काय पाहिजे? साधी दूध आणि ताज्या भाताची भिक्षा पाहिजे आम्हाला, देशील का? म्हटला, हो देतो. दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना. दूध भात ताजा देना, परमार्थ हमसे लेना, हमसे लेना. दूध भात देना, परमार्थ हमसे लेना. नहीं चाहे घोड़ा हाथी, नहीं चाहे सोना मोदी, नहीं चाहे घोड़ा
हाती। नहीं जाए घोड़ा हाथी, नहीं जाए सोना मोदी, पग में गहना परमार्थ हमसे लेना। हे बघ, मला घोडा हाती असलं काही नकोय, ना सोनं चांदी काही नकोय, काही नकोय. अरे आम्ही त्यापासून अगदी विरक्त आहोत. फक्त दूध आणि ताज्या भाताची भिक्षा जी आहे ना, ती मात्र द्यायला विसरू नकोस. हा कधी येईल मी सांगू शकत नाही. ज्या वेळेला तो येईल त्या वेळेला तू दिलं पाहिजे. चेला भिक्षा मागन आवै, चेला भिक्षा मागन आवै, तेरे द्वार पे अलग जगावै, तेरे द्वार पे अलग जगावै. चेला भिक्षा मागन आवै, चेला भिक्षा मागन आवै, तेरे द्वार पे अलग जगावै. दूध भात ताजा देवे परमार्थ हमसे लेना, दूध भात ताजा देना परमार्थ हमसे लेना, दूध भात ताजा देना परमार्थ हमसे लेना. हे बघ, साधी दूध भाताची भिक्षा तेवढी दे. ठीक आहे म्हणाला, हे केवढं सोपं आहे. मनात राजा विचार करतोय. दास दासीनं सांगितलं की देता येईल यांना. हे बरोबर महाराजांनी ओळखलं. त्याच्या मनात जी इच्छा उत्पन्न झाली, जो विचार आला, तो महाराजांनी ओळखला. गुरु असाच असतो. आपल्याला गुरुला ओळखता येत नाही, पण गुरु मात्र आपल्याला व्यवस्थित ओळखतो. आणि महाराज म्हणतायत, मच्छिंद्रनाथ म्हणतायत, हे बाबा, परमार्थ तुला साधायचा आहे ना, की दास दासींना? तुला जर ते पाहिजे असेल तर हे काम तूच करायला पाहिजे. त्यांना सांगून काय उपयोग? नाहीतर नको देऊस, आम्ही मागायला आलो नाही. म्हटल्यावर राजा म्हणाला, नाही नाही महाराज, मी देतो भिक्षा, पण बरं ठीक आहे, एक सवलत तुला यात दिली जाईल. कोणती सवलत? तुझी जी अर्धांगिनी असेल ना, तिला यामध्ये तुला साथ देता येईल. ती एक वेळ तुला इथं मदत करू शकते. ठीक आहे म्हणाले. आणि हा राजा गेला. घरी आल्यानंतर, महालात आल्यानंतर आपल्या या रूपमती राणीला त्यानं सगळी हकीकत सांगितली. मला परमार्थ साधायचा आहे आणि यासाठी एक चांगले गुरु मला लाभलेले आहेत, मच्छिंद्रनाथ. आणि त्यांनी काही मागितलेलं नाही, एवढंच मागितलंय, साधी दूध भाताची भिक्षा. अहो मला सांगा, ती रूपमती राणी, तिच्याकडं रूप एवढं आहे, त्यासाठीच तर ती राजाकडे थांबले. आणि हा राजा जर असा साधू संतांच्या नादी लागून कुठंतरी गेला तर हिनं काय करायचं? तिला हे मान्यच नव्हतं. राजाला, आपल्या नवऱ्याला ती असं कसं जाऊ दे? आणि हे सगळं झाल्यानंतर तरी नवऱ्याला वाईट वाटू नये म्हणून ही म्हणते, ठीक आहे. पण हे तिनं जे होय म्हटलं, ठीक आहे म्हटलं ना, ते नाटकी होतं बरं का. काहीतरी उपाय करायचा, काहीतरी मार्ग शोधायचा की राजानं जाऊच नाही. आणि असं ठरलं. सगळं झाल्यानंतर रोज दूध भाताची ताजी भिक्षा ही लोक तयार ठेवत आहेत. 2 दिवस होऊन गेले, 4 दिवस होऊन गेले, 7 दिवस होऊन गेले, भरपूर दिवस होऊन गेले. कीर्तन वाढवायचं असेल तर असे दिवसही वाढवावे लागतात अनेकदा. आता गरज नाही, 4 दिवसात संपवूया. आणि असे दिवस झाल्यानंतर
तरी अजून हा गोरक्षनाथ आलेला नाहीये भिक्षा मागायला, आता करायचं काय? आणि एवढे दिवस उलटून गेल्यानंतर या राजानं आपली जी रूपमती राणी होती तिला सांगितलं, बाई इतके दिवस झाले ते आलेले नाही आहेत आणि दिवस रात्र आपण जागे आहोत, दोघंही जागे आहोत, तेव्हा आता एक काम करूया, थोडा वेळ मी झोपतो. अगं मला सहन होत नाही आहे, मला आवरत नाही आहे ही झोप, थोडा वेळ मी झोपतो, तुला झोप आली की मला सांग, मग मी उठतो. असं करूया. जर आले जर गोरक्षनाथ भिक्षा मागायला तर भिक्षा देऊन टाकतो, पण असं करूया. ठीक आहे म्हणाली. तिला नाहीतरी हे काम होऊच द्यायचं नव्हतं. महाराज झोपले. महाराज झोपल्यानंतर थोडा वेळ गेला, राणी झोपली. आता ही दोघं जर झोपलेली असतील तर ते दासी काय करतील हो जागे राहून? ते झोपले. आणि ते झोपल्यानंतर बाहेर जो पहारेकरी होता तो म्हणाला, हे सगळेच जण झोपलेले आहेत तर मी का जागा राहू, मी झोपतो. बरं, हा पहारेकरी जातीवंत झोपणारा होता, उभ्या उभ्याच त्याला झोप लागायची. असे माणसं जी असतात ज्यांना पडल्या पडल्या झोप लागते, आयुष्यातली सुखी माणसं आहेत की नाही सांगा? नाहीतर आम्हाला झोपेत सुद्धा अशी स्वप्न पडतात की झोपूच देत नाहीत आयुष्य. आणि असा हे सगळेजण झोपलेले आहेत. महाराज, राणी, दासी, नोकर, सगळेजण पहारेकरी आणि सगळेजण झोपलेत. नेमकी हीच संधी गोरक्षनाथांनी साधली आणि आलेले आहेत भिक्षा मागण्यासाठी. भिक्षा मागतायत आपल्या संप्रदायाप्रमाणे, आलक निरंजन, आलक निरंजन, आलक निरंजन. पण हे सगळे झोपले, कोणी त्यांना दाद द्यायला नाही. आणि तिथं आल्यानंतर त्यांनी बघितलं सगळेजण झोपलेले आहेत, कोणी येत नाही हे बघितलं. थोडा वेळ थांबले आणि निघाले. पुन्हा म्हणाले मंदिरात जाऊया. काय आता महाराजांना तर भूक लागलेली होती, आपल्याला ओरडतील, पण काय उपाय आहे? हे झोपलेत तर आपण कसं सांगणार? आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब. आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, राज मंदिर के द्वार पे रह कर, राज मंदिर के द्वार पे रह कर, राज मंदिर के द्वार पे रह कर उसने अलग जगाया, उसने अलग जगाया, उसने अलग जगाया. आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, आधी रात जब बीत गई तब, बीत गई तब, बीत गई तब. आणि हे गेलेले आहेत. सकाळी झाली, महाराजांना जाग आली आणि महाराज विचारताय, अगं राणी तूही झोपलीस? तो येऊन तर गेला नाही ना? पण मला आत्ताच जाग आली, मला कधी झोप लागली कळलंच नाही हो. अगं पण मला नाही का उठवायचंस? ठीक आहे असू दे. दासींना विचारलं, कोणी आलं होतं का भिक्षा मागायला? महाराज खरं सांगू का, आम्हालाही झोप लागली हो, कळलं नाही. ठीक आहे म्हणाले. बाहेर गेले, पहारेकऱ्याला विचारलं, अरे बाबा तू तरी जागा होतास का? नाही. तो म्हटला, मी आत्ताच झालो, जागा झालो. जाग येणं आणि ते सुद्धा योग्य वेळी जाग येणं हे फार महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. झोपले. आणि यानं सांगितलं, कोणीतरी आला होता, काहीतरी पुसटचा आवाज आपल्या कानी आला होता, पण काही लक्षात नाही बुवा. आला असेल एखादा गोसावी, कोणीतरी आला असेल.
हे ऐकलं मात्र महाराज धावत 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 मंदिराकडे गेले, लोटांगण घातलं मच्छिंद्रनाथांच्या पायावर आणि सांगितलं, महाराज महाराज क्षमा करा, अहो इतके दिवस झाले आम्ही तुमची वाट पाहिली आणि तुम्ही आला नाहीत, तुमचा शिष्य आला नाही, झोप अनावर झाली म्हणून जरा डोळा लागला आणि माझ्याकडं चूक झाली, आता काहीतरी उपाय करा, एकच संधी द्या. अरे म्हटले, हट, संधी कसली, जी आली होती ती तू घालवलीस. मी तुला सांगितलं होतं मला कधीही भिक्षा लागेल आणि तू कबूलही केलं होतंस. हे बघ, परमार्थ साधा नाही आहे, तुला मी हे आधीच सांगितलं होतं, त्यातलं मर्म तुला समजणार जर असेल तर तुझ्याकडं सावधपणा पाहिजे, हेही तुला सांगितलं होतं, पण ते तुला जमलं नाही. आता तुला काहीही संधी मिळणार नाही. अरे अजून रूप यवन यामध्ये रमणारा तुला काय कळणार आहे गुणांची किंमत. चल जा निकल मस्त, 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 न करो हमें त्रस्त, हो हुआ ग्रस्त बेशिस्त राजा, चल जा निकल मस्त, चल जा. गुण को नहीं मान रूपों से बेभान, गुण को नहीं मान रूपों से बेभान, आत्मज्ञान कैसे तुझको मिलेगा. चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, मस्त, चल जा निकल मस्त, न करो हमें त्रस्त, हो हुआ ग्रस्त बेशिस्त राजा, चल जा निकल मस्त, चल जा निकल मस्त, चल जा, चल जा. आणि हे सांगतायत, बाबा तू जा, परमार्थ साधणं, आत्मज्ञान मिळणं हे तुझ्याच्याने होणार नाही, या जन्मात तरी होणार नाही, अशक्य आहे. अरे तुला गुणांचीच किंमत नाही आहे, तू अजून त्यातच अडकलेला आहेस, रूपात अडकलेला आहेस, तुझीच इच्छा नाही आहे म्हणून तुला हे मिळणार नाही. महाराजांनी एवढं म्हटलं मात्र राजाला काहीतरी आठवलं. काय आठवलं? ज्या वेळेला त्यांनी म्हटलं की तू अजून रूपात अडकलेला आहेस, गुणांची तुला किंमत नाही आहे, त्यावेळेला त्याला समजलं मी हे आत्मज्ञान, हे परमार्थ साधन रूपमतीच्या साथीनं साधण्याचा प्रयत्न करत होतो, गुणमतीला मी विसरून गेलो आणि त्यामुळं हे झालं नाही. यानं सांगितलं, महाराज एकच संधी द्या, एकच संधी द्या, विनवणी केली आणि महाराज म्हणाले, ठीक आहे, दिली एक संधी, दिली एक संधी, काय करणार आहेस. महाराज आता तुम्ही केव्हाही पाठवा तुमच्या शिष्याला, दूध भाताची भिक्षा तयार असेल, फक्त एकच करा, आधीच्या पत्त्यावर पाठवू नका, आता पत्ता बदललाय. पत्ता बदललाय ते ठीक आहे, तुझा पत्ता परत कट झाला तर मला माहीत नाही. म्हणजे काय पत्ता बदललाय म्हणजे आता तुमच्या शिष्याला, या गोरखनाथाला, गोरक्षनाथाला तुम्ही क्षिप्रा नदीच्या काठावर, माझा एक आणखीन एक आहे तिथं माणूस जो हे काम नक्की करेल, अशा माणसाकडं पाठवा. म्हणजे कोण? गुणमती नावाची माझी पत्नी, जिला क्षिप्रा नदीच्या काठावरती मी ठेवलेलं आहे. ठीक आहे म्हणाले, एक संधी तुला दिलेली आहे, तुझं तू बघ आता कसं काय ते. आणि हा गुणवती राणीकडं आलेला आहे. बऱ्याच काळानंतर महाराज आपल्या ठिकाणी आले, हे बघितलं. कर्तव्य म्हणून, हा शब्द लक्षात घ्या श्रोते हो, कर्तव्य म्हणून तिनं महाराजांची चौकशी केली. अहो इतके वर्ष तिला बाजूला ठेवले, ना तिच्यावरती प्रेम केलंय, अर्थात दास दासी नोकर चाकर सगळं दिलेलं आहे, पण महाराज स्वतः तिच्याकडे कधीच आलेले नव्हते. हे बघितल्यानंतर गुणवती राणी उठून उभी राहिली. महाराज आज आपण इथं, माझी कशी काय आठवण झाली, काय सेवा करू आपली, बोला. हे बघितलं आणि महाराज लाजले, म्हणाले, राणी माझी सेवा करण्याच्या योग्यतेचा, पात्रतेचा मी नाही आहे. तुला मी अनेक वर्ष इथं ठेवलं, तू काही बोलली नाहीस, काही सांगितलं नाहीस, पण आज मी तुझ्याकडं एका वेगळ्या कामासाठी आलेलो. कुठल्या कामासाठी? सगळी घटना सांगितली, हकीकत सांगितली आणि राजा म्हणतोय, महाराणी
त्यांचा जो शिष्य आहे ना तो कधीही येऊ शकतो भिक्षा मागायला, पण फक्त एकच आहे, त्याला साधी दूध आणि भाताची, ताज्या भाताची भिक्षा हवी आहे. ती म्हणाली एवढंच ना, ठीक आहे करते मी तुमचं काम. त्यानंतर तिनं गणित मांडायला सुरुवात केली. सगळ्यात नावडीचा विषय आमचा, तिला माहिती आहे. आणि गणित अशी मांडायला सुरुवात केली. काय मांडायला सुरुवात केली? दिवसाचे प्रहर आपल्या पंचांगाप्रमाणे 8, त्याच्या घटका 60, 20 फळांची म्हणजे 20 मिनिटाची एक घटका, हे सगळे हिशोब मांडले. कशासाठी? त्याप्रमाणे भांडी तयार ठेवण्यासाठी. दूध आणि ताज्या भाताची भिक्षा आहे, मग तशी भांडी नको का? आता तुम्ही म्हणाल हा काय वेडेपणा आहे? वेडेपणा नाही आहे. तिनं त्या कामामध्ये स्वतःला इतकं गुंतवून घेतलं, इतकं रमवून घेतलं की त्याशिवाय तिला दुसरं काही सुचतच नव्हतं. आणि रोज असं 20 मिनिटाला तिनं ताजा भात आणि दूध तयार ठेवून भांडी हातात घेऊन रोज ती दरवाजावरती थांबलेली आहे. लक्षात घ्या, कधी हा शिष्य येतोय आणि कधी आपण भिक्षा देणार, या विचारामध्ये ती आहे. आणि हे सगळं करत असताना बरेच दिवस गेल्यानंतर अजूनही गोरक्षनाथ आलेले नाही. वेळ अशीच असते, कधी येते आपल्यालाही कळत नाही. श्रोते हो, त्यासाठी एक वाक्य आहे बघा. एक प्रश्न विचारला गेला, एकच असं वाक्य सांगा प्रभो जे दुःखात जर ऐकलं किंवा वाचलं तर आनंद होईल आणि सुखात वाचलं तर दुःख होईल. असं एकच वाक्य सांगा म्हणाले. सांगतो, सोपं आहे वाक्य. कुठलं? ही वेळ निघून जाईल. विचार करा, जर सुखात वाचलं तर काय वाटेल? सुख कोणाला नको असतं, पण ही वेळ निघून जाईल हे जर वाचलं तर दुःख नाही का होणार? आणि दुःखात वाचलं तर माणूस किती स्वार्थी आहे लक्षात घ्या. आणि नंतर आपण भगवंतालाच दोष देतो. त्याचप्रमाणे ही वेळ कशी चालून येईल, काय प्रसंग घडेल आपल्याला माहीत नाही. असे बरेच दिवस गेल्यानंतर ही महाराणी एक सीनं सांगितलं, महाराज आता माझी स्नानाची वेळ झालेली आहे, सगळं तयार आहे, फक्त मी स्नानाला जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा. आणि आले महाराज, आले शिष्य त्यांचे की देऊन टाका ही भिक्षा. मी ही केली आणि ही आली. असा विचार केला. एक वस्त्र अंगावर फक्त, आणि ही गेली आहे स्नानासाठी. इथं या महाराजांनी हातात भांडी घेतली आणि दरवाजावरती उभे थांबले. बराच वेळ झाला. मग यांनी असा विचार केला, ही भांडी घेऊन उभंच कशाला राहायला पाहिजे, ठेवली तर काय बिघडतील. भांडी बाजूला ठेवली. आता म्हटले उभंच कशाला राहिलं पाहिजे, बसलं तर काय होईल, म्हणून बसले. बसून बसून तरी किती वेळ वाट बघणार. आता काय करायचं, थोडा वेळ तक्क्याला टेकून डुलकी काढूया असा विचार केला. आणि श्रोते हो, तक्क्याला टेकून जी डुलकी होती तिचं झोपेत रूपांतर कधी झालं हेही कळलं नाही. आणि महाराज झोपले. पुन्हा एकदा हीच संधी महाराजांनी साधलेली आहे आणि आलेले आहेत. आलक निरंजन, आलक निरंजन, आलक निरंजन. श्रोते हो, आम्हाला स्वरात गाणी म्हणायला कठीण वाटतं अनेकदा, आणि हे स्वरात घोरत होते. लक्षात घ्या, सप्त सूर लावलेले आहेत आणि घोरतायत, अशी झोप आहे. आणि हे सांगताय, पुन्हा एकदा बघितलं महाराज निरंजन झोपले. आता काय करायचं, पण तेवढा पुसटसा आवाज आंघोळ करत असलेल्या, स्नान करत असलेल्या त्या गुणवती राणीनं ऐकला. आणि तिनं विचार केला, अरे 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 महाराज, हीच संधी साधलीत का आपण. फक्त एक वस्त्र परिधान केलेलं आहे आणि ही आली धावत धावत महाराजांकडं. दूध भाताची ती जी भिक्षेची भांडी होती ती घेतली आणि महाराजांच्याकडं आलेली आहे. नमस्कार केलाय, महाराज महाराज क्षमा करा, असे जाऊ नका, ही घ्या भिक्षा तयार आहे. आणि महाराजांना सांगते, पण गोरक्षनाथ वळलेले आहेत, निघालेले आहेत. महाराज
हे बघा, जर भिक्षा घ्यायची नसेल ना तर तुम्ही भस्म करून टाका या देहाला. अहो, तुमची अवकृपा घेऊन जगण्यापेक्षा हे जीवन संपवलेलं बरं. मला नको हे जीवन, या जगण्यामध्ये मला काही अर्थ नाही. पण तरी हे गोरक्षनाथ ऐकेनात. हे पाहिलं, पाव परू तोरी जोगी, मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा जोगी. मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा जोगी. अगर चंदन की चिता जलाए, अगर चंदन की चिता जलाए, उसमें हाथ जला जा जोगी, मत जा मत जा मत जा जोगी. महाराज महाराज जाऊ नका. अहो, मी काय करू, इतके दिवस वाट बघत होते, तुम्ही आला नाही. आणि आज मी जरा स्थानासाठी गेले, अहो यांचंही लक्ष नाही उरलं. बिचारे तेही तुमची वाट बघतायत, कसं सावरून घेते बघा महाराज. आणि त्या वेळेला तुम्ही आला नाही. आज ही वेळ तुम्ही साधली. महाराज, असं करू नका. तुमची अवकृपा घेऊन जगायचं नाहीये मला, हे सांगते महाराणी. पण गोरक्षनाथ ऐकायला तयार नाही. प्रार्थना केली, विनवणी केली, तरी ऐकायला तयार नाहीत. हे पाहिलं, मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा जोगी, मत जा मत जा मत जा मत जा मत जा मत जा जोगी. हे पाहिलं, आणि तशीच भिक्षेची भांडी घेऊन ज्या ठिकाणी हे मच्छिंद्रनाथ बसले होते ना, त्या ठिकाणी आलेली आहे, लक्षात घ्या. आणि त्यांना सांगितलं, महाराज तुम्हाला भूक लागली असेल ना, ही घ्या, दूध भाताची भिक्षा मी तुमच्यासाठी आणलेली आहे. तुमच्या शिष्याला इथपर्यंत चालत यायला थोडा वेळ लागला असता, म्हणून मी आले, घ्या, स्वीकार करा या भिक्षेचा, असं सांगितलं. आणि महाराजांना कळलं, जी संधी आपण राजाला दिली होती त्या संधीला योग्य पात्र अशी ही एकटीच आहे. आणि या मच्छिंद्रनाथांनी तिच्यावरती कृपा केली. अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि ही आदिशक्तीमध्ये मिसळून गेली, आदिशक्तीच्या स्वरूपामध्ये मिसळून गेली, एक रूप झाली, मुक्ता अवस्थेत गेलेली आहे. हे झाल्यानंतर महाराजांना जाग आली. इकडे तिकडे बघितलं, महाराणी नाही आहेत, भिक्षेची भांडी नाही आहे, गेली कुठे? तडक उठले आणि मंदिरामध्ये आलेले आहेत. महाराज, हे काय? महाराणीला बघितलं, तिची ती अवस्था बघितली आणि महाराज विचारतायत, हे काय? काय नाही म्हणाले, जे तुम्ही करू शकला नाही ते त्यांनी केलं. म्हणजे परमार्थ तुम्हाला साधायचा होता, आत्मज्ञान तुम्हाला पाहिजे होतं, पण ते यांना मिळालेलं आहे. मग आमच्या परमार्थाची पुन्हा वाट लागली. अहो, नंबर आम्ही पहिला लावलेला, हो, पण आलं कोण पहिलं? लक्षात घ्या ही गोष्ट. काय हवं असतं? सावधपणा हवा असतो. मग महाराज आता आमच्यावरती कधी कृपा करणार? ते म्हणाले, या जन्मात नाही, पुढच्या जन्मात. परमार्थ साधायचा आहे, आत्मज्ञान हवंय, या म्हणाले पुढच्या जन्मात. बरं, पुढच्या जन्मात माझ्यावरती तुम्हीच कृपा कराल ना, तुम्हीच असाल ना? नाही म्हणाली, छे 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 छे, आता माझी काही गरज नाहीये. मग ही जी तुझी पत्नी आता जिला मुक्तावस्था प्राप्त झालेली आहे, आदिशक्तीच्या स्वरूपात ती मिसळलेली आहे, तीच तुला आत्मज्ञान देईल,
तीच तुला परमार्थ कसा साधायचा हे शिकवेल. बरं ठीक आहे, पण हे ओळखायचं कसं? विठ्ठलपंता पोटी, विठ्ठलपंता पोटी घेतील देवत्रयश अवतार. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान असे जसे काही ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देवाचे अंश जे आहेत ना ते पोटी जन्माला येतील. आणि त्यांच्याच बरोबर कोण असेल? मुक्ताई ही असेल, लक्षात घ्या. आणि त्या मुक्ताईच्या स्वरूपात आता जी आदिशक्तीच्या स्वरूपात मिसळलेली तुझी महाराणी आहे ना, ही जी गुणवती आहे ना, ती अवतार घेईल फक्त तुला आत्मज्ञान देण्याकरता, तुला परमार्थ शिकवण्याकरता. आणि त्यावेळेला मी कोण असेल? कोण असेल म्हणजे चांगदेव तू होशील. आणि असं चांगदेव आणि या मुक्ताईची जी पुढची कथा आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिनं कसं त्यांना आत्मज्ञान दिलं, काय काय सांगितलं, सगळं आपल्याला माहिती आहे. श्रोते हो, या चरित्रामधून, या उत्तर रंगामधून आपल्याला हेच लक्षात येईल की सावधपणा आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे. अहो 2 संधी मिळाल्या होत्या याला, पण याच्या बेसावधपणामुळं त्या दोन्ही संधी वाया गेल्या. त्याला आत्मज्ञान प्राप्त झालं नाही, परमार्थ कसा साधायचा हेही समजलं नाही. अशीच अवस्था अनेकदा आमची होते. ज्या वेळेला आपल्याला संधी चालून येते, ज्या वेळेला आपल्याला कोणीतरी काहीतरी चांगलं सांगतं, त्यावेळेला आपले कान बंद होतात, डोळे बंद होतात आणि झोप लागते, लक्षात घ्या. आणि हा बेसावधपणा आपल्या अंगी असल्यामुळं आपल्याला सावध राहून जे साधता येतं ते साधता येत नाही, हा भाग लक्षात ठेवूया. आणि श्रोते हो, महिपती बुवा सांगतात त्याप्रमाणे सत्वर सावध व्हावे या गोष्टीचा विचार आपल्या आयुष्यामध्ये आपण पदोपदी करूया. आपण अनेक गोष्टींविषयी सावध असतो, मग ज्या वेळेला आपल्याबद्दल, आत्मज्ञानाबद्दल ज्या वेळेला ती गोष्ट येते त्यावेळेला आपण कसे बेसावध होतो त्यावरती आपल्यालाच नियंत्रण ठेवता आलं पाहिजे याचा विचार करूया. आणि महिपती बुवा सांगतात त्याप्रमाणे पूर्वपद्यात भैरवीच्या स्वरामध्ये आपण या कीर्तन सेवेला विराम देणार आहोत. या ठिकाणी श्री राष्ट्रोळी देवीच्या या मंदिरामध्ये श्री प्रदीप मराठे यांनी इथं कीर्तन करण्याची मला संधी दिली, याबद्दल मी त्यांची अत्यंत ऋणी आहे. आयोजकांचेही मी या ठिकाणी ऋण व्यक्त करते. आपण सर्वजण श्रोते या ठिकाणी आलात याबद्दलही मी आपली अत्यंत ऋणी आहे. अनेक उत्सव चाललेले आहेत असं ऐकलं, हा उत्सव महत्त्वाचा असतो हे 61व्या वर्षी कळालं तर ठीक आहे, नाहीतर जाऊ द्यावं. पण जे आले त्यांना जे काही माझ्याकडनं मला जे गुरूंनी शिकवलं, जे ऐकत आले, ज्या कीर्तनांमधून जे काही ऐकायला मिळालं ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. श्रोते हो, पूर्वरंगामध्ये सुद्धा तत्त्वज्ञानाचा भाग सांगण्या इतपत आम्ही आयुष्याचा अनुभव घेतलेला नसतो, पण जे काही आम्ही ऐकलं ते फक्त आताच्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही शेअर करतो. आणि आवड आहे कीर्तनाची म्हणून ते फक्त एकमेकांना सांगणं एवढंच होतं. आणि या गोष्टींच्या बाबतीत एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही गोष्ट लक्षात ठेवूया. या बुवांनी सांगितलेल्या अभंगाचा, रचनेचा, पदाचा विचार करूया आणि आपल्या आयुष्यामध्ये सावधपण आपल्याला ज्या प्रकारे साधता येईल, जसं साधता येईल ते साधण्याचा प्रयत्न करूया. आता जी दिवाळी येणार आहे, दसरा दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा. त्या दिवाळीमध्ये सगळेजण रमलेले आहेत एका वेगळ्या कार्यक्रमात. ते कार्यक्रम असू देत, जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे जे काही चांगलं आहे ते फक्त सांगूया. काय करायचं किंवा काय नाही हे ते ठरवतील. फक्त आपण जे चांगलं आहे ते आपल्याकडनं देण्याचा त्यांना प्रयत्न करूया, सांगण्याचा प्रयत्न करूया. दीपावलीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि या ठिकाणी कीर्तनाला विराम देते. सत्वर सावध भावे मनुजा, सत्वर सावध भावे मनुजा, सत्वर सावध भावे
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। गो माता की जय। श्री राष्ट्रोळी माता की जय। श्री महालक्ष्मी माता की जय। जय जगदंब उदयोस्तु मंगलमूर्ति मोरया। श्री गुरुदेव दत्त सब संतन की जय। आज गोंयांत डिझेलाच्या धुंवराक लागून कितलेशेच प्रदूषण वाढला। हवेन वाडलेल्या कार्बनाक लागून लोकांक श्वास घेवपाक त्रास जाता। अरे डिस्टर्ब करू नाका रे राम असो। जशे व्हडल्या व्हडल्या शहरांनी प्रदूषणाचो लेवल वाडला तशी दुयेंसांय वाडल्या। अशीच परिस्थिती आमच्या गोंयांतूय येतली काय असो सगळ्यांक भंय पडला। अरे बस येता। अरे बस येतली जाल्यार गोंग 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 करून आवाज करतली, पेरे 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 करून हॉर्न मारतली, कळ्ळें मरे? हे कितें रे? आवाज ना तो ना मोरय ना, कसलो चमत्कार? चमत्कार न्ही, गोंय सरकार पोल्युशन फ्री इको फ्रेंडली इलेक्ट्रिक बसेस धांवतात गोंयच्या रस्त्यार। कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनाच्यो ई बसीस विथ फुल्ली एअर कंडिशन, 40 सिटिंग कॅपॅसिटी, USB सॉकेट्स, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आणि प्रवाशांच्या सुरक्षे खातीर एमर्जन्सी बटन। कदंबा बसी आमकां जितल्यो फॅसिलिटीज दितात तितल्योच फॅसिलिटीज माझी बस ह्या स्किमी अंतर्गत जवळ जवळ 25 प्रायव्हेट बसी आमकां दितात। म्हणजे स्टुडंट्सांक कन्सेशन, सिनियर सिटीजन्सांक कन्सेशन आणि कॅन्सर पेशंट्सांक फ्री ट्रॅव्हल। इतलेच न्ही, प्रायव्हेट बस ओनराक सुद्धा ह्या स्किमींतल्यान खूप आदार मेळटा। आ करून कितें पळयता, आतां उलय। आता किती उलो भिवपाची सोड, आता उलोवपाची गरज ना। शुद्ध श्वास, आरोग्यदायी प्रवास, आरोग्याची हमी गोंय सरकार पडचो खंयच कमी। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट। विको वज्रदंती ह्याची 18 औषधी वनस्पती स्वोलन गम्स, ब्लीडिंग गम्स सारखे प्रॉब्लेम्स ठेवते दूर आणि दात ठेवते हेल्दी। विको वज्रदंती इंडियाचा गम एक्सपर्ट।